ओके. तर आता पुढचा क्वेश्चन मेन्स लेवलचा. त्याच्यापूर्वी थोडीशी छोटीशी कन्सेप्ट आहे ट्रिग्नॉमेट्रीची, ती पहिला बघा. काय असते बघा, तुम्हाला सगळ्यात पहिला काय माहित पाहिजे, तर तुम्हाला काय काय माहित पाहिजे. साईन, जे ट्रिग्नॉमेट्रिक टेबल असते त्यातले साईन आणि कॉस माहित पाहिजे. साईनच्या व्हॅल्यूज 0, 30, 45, 60, 90 आणि कॉसच्या व्हॅल्यूज त्या सेम. आता मी तो रेड मार्क केलाय बघा, साईनच्या आणि कॉसच्या मध्ये 45 ला रेड मार्क केलाय. का रेड मार्क केलाय, तर इथं ऍक्च्युली इथं एक मिनिट हा, याचं एक्सप्लेन आहे मी. ठीक आहे. इथं ना बेसिकली एक मिनिट, अरे एक मिनिट, इथं 2 पाहिजे हा, इथं 2. ठीक आहे. हा, का केले मार्क त्याला, कारण साइन आणि कॉस मध्ये 45च्या व्हॅल्यू कधीच चेंज होत नाहीत बघा इथं. ठीक आहे. हा, तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट अनेक काय माहित पाहिजे, तर ट्रिग्नॉमेट्री मधले हे दोन फॉर्म्युले माहित पाहिजेत. कुठले कुठले, तर बघा साइन ए मायनस बी. आता राऊंड राऊंड केलेले साइन विसरा, फक्त खाली बघा साइन ए मायनस बी. काय असते साइन ए मायनस बी? साइन ए मायनस बी काय असते बघा, तर साइन ए मायनस बी लिहिताना पहिला साइन कॉस कॉस साइन लिहायचं. ठीक आहे. साइन कॉस कॉस साइन लिहिताना मधलं साइन मायनस असेल तर मध्ये पण मायनस येते, आणि जर का साइन ए मायनस बीच्या इथं प्लस असेल तर इथं पण प्लस येणार. समजते? याचा तुम्हाला युज करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला अजून एक पॅटर्न कुठला असणार, कॉसचा फॉर्म्युला. कॉस काय असते बघा, कॉस जे उलटा असते. सगळ्यात पहिला बघा, कॉस ए मायनस बी असताना एका साईडला कॉस कॉस येते इंटू करताना. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडला साइन साइन येते. मात्र कॉस ए मायनस बी असेल तो उलटा आहे. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये मध्ये जर का मायनस असेल तर पुढे एक्सपान्शन मध्ये प्लस येते, आणि जर का प्लस असेल फॉर्म्युल्यामध्ये तर मायनस येते. राऊंड केलेले राऊंडला राऊंड मॅच करत चला. वरती बघा, साईनला प्लसला प्लस येते, कॉसला प्लसला मायनस येते आणि मायनसला प्लस येते. ठीक आहे. आता हे जे सम घेणार मी आता, हे पहिल्या फॉर्म्युला बेस्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे फॉर्म्युला माहित पाहिजे, साइन ए मायनस बी, साइन ए इंटू कॉस मायनस कॉस इंटू साइन, आणि प्लसला प्लस मायनसला मायनस. ओके. क्वेश्चन बघा काय, इफ काय दिले बघा, इफ इंटिग्रेशन ऑफ साइन 2x मायनस साइन कॉस एक्स dx इज इक्वल टू 1 अपॉन रूट इंटू साइन 2x मायनस ए प्लस सी. देन ए ची व्हॅल्यू काढा. ए म्हणजे कोणा, इथे अॅरो केला बघा तुम्ही, म्हणजे आता परत बघा इथे प्लस सी आले, इथे 1/√2 आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, हा क्वेश्चन कन्सिडर केलाय आणि त्याच्या या स्टेपला आला की तुम्ही कम्पेअर करा डायरेक्ट ए सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. काय काय करायचं बघा. सुरुवातीला मी काय करतो बघा, ही जी लेफ्ट हँड साइड कोण आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे बरोबर. डीएक्स पर्यंत त्याला कन्सिडर करतो. काय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 2x मायनस कॉस 2x. ओके, त्याला मी कन्सिडर केलेलं आहे. काय करतो बघा, इंटिग्रेशन सेपरेट करा. तुम्ही कंबाईन करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कंबाईन केलं तरी चालते आणि कंबाईनच करतो चला. ठीक आहे. आता याचं इंटिग्रेशन काढा. साइन एक्स काय असते, साइन एक्स इंटिग्रेशन काय असते, याचं असते मायनस कॉस अँगल, ह्याच्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह खाली डिवाइड करायचा असते बरोबर आहे. अँगलचा डेरिव्हेटिव्ह 2x चा 2 साईडला ठेवला, x चा 1 असते, 1 असते. ठीक आहे. इथं बघा, हे मायनस मायनस आहे. ठीक आहे. कॉसचा काय असते, कॉसचा इंटिग्रेशन असते साइन, साइन अँगल आपण अँगलचा डेरिव्हेटिव्ह खाली डिवाइड करायचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा 2x आहे, 2 घेतो, x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, हे असं काहीतरी झालं. ठीक आहे, बरोबर आहे ना. बघा, साईनचा मायनस कॉसचा प्लस साइन. ठीक आहे, मायनस कॉसचा घेतो चला. ठीक, मायनस कॉस, साईनचा मायनस कॉसचा प्लस साइन. ठीक आहे. इथं बघा, आता पुढं मला ह्या स्टेपला यायचं 1/√2. तर इथं दिसाली मला काय, आन्सर मध्ये काय दिसाली, 1/√2 आहे. समजते. आणि इव्हन मी मगाशी सांगितलेलं बघा, इथं बघा 1/√2 साईनची पण व्हॅल्यू आहे, कॉसची पण व्हॅल्यू आहे. जर का तुम्ही कॉसचा युज केला बघा, सगळं नंतर बघा स्टेप मध्ये बघा, एवढं हे मॅच व्हाली. इथं 1/√2 आहे, इथं 1/√2 आहे. ठीक आहे. म्हणजे मला इथं कुठेतरी 1/√2 ची अरेंजमेंट करायला पाहिजे. करू शकतोय. कसं करतो बघा, इथं ऍक्च्युली प्लस सी लिहायला पाहिजे. ठीक आहे. कसं करतो बघा, मी इथं आय इज इक्वल टू, हे ही प्लस वाले टर्म पाहिजे लिहितो. लिहिताना कसं लिहितो बघा, साइन 2x आणि अपॉन हे 2 आहे, 2 इंटू 1 2 आहे. मला माहित आहे एक्स काय असते, एक्स रूट एक्स इंटू रूट एक्स. मग 2 ला मी कसं लिहू शकते, √2 इंटू √2. असे ते लिहितो मी 2 ला √2 इंटू √2, आणि ह्या मायनस पुढे घेतो. ठीक आहे. मायनस कोण आहे बघा, कॉस 2x अपॉन काय येणार आहे, तर परत या 2 ला पण काय करतो, √2 इंटू √2. हे प्लस सी आहेच. ठीक आहे. ह्याला थोडस ब्रॅकेट टाकतो म्हणजे तुम्हाला
आणि थोडं सोपं समजेल. ठीक आहे. आता बघा इथं काय करतो मी, अजून एक थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. बघा आय इज इक्वल टू अंडर रूट, मी ह्याला असं केलं तर 1/√2 इंटू, बघा हा एक मिनिट ह्यात मी काय करतो, एक कॉमन काढतो. बघा कोण कॉमन आहे यातला, इथं 1/√2 आहे, इथं 1/√2 आहे, दोन्ही पण आहेत मला माहिती आहे, पण मला एकच काढायचा बाहेर. का सांगतो, कारण मला आन्सर मध्ये फक्त बाहेर काय पाहिजे आहे, 1/√2 पाहिजे आहे. मग अशी नाही का आन्सर बघितलं आपण इथं, हे बघा तो राऊंड केले बघा 1/√2, म्हणजे मी आता फक्त 1/√2 बाहेर काढतो. मग काय राहिलं बघा, आत राहिलं एक 1/√2 गेलं, एक राहिलं 1/√2, आणि इथं इंटू काय sin 2x, यातलं एक 1/√2 गेलं बाहेर गेलं, आणि राहिलं काय एक 1/√2 राहिलेलं आहे, आणि तिथे तुम्ही cos 2x. ठीक आहे. आणि हे प्लस सी. आता थोडस मी जे म्हणतोय ते बघा काय, बघा इथं मी राऊंड करतो. बघा राऊंड, ह्या व्हॅल्यूला मी काहीतरी लिहू शकतोय, ह्या पण व्हॅल्यूला मी काहीतरी लिहू शकतोय, पण इथं साईन आहे. बघा आता फॉर्म्युला काय म्हणतोय बघा, इथं बघा मी परत हवं तर स्क्रोल डाऊन करण्यापेक्षा स्क्रोल इथेच लिहितो साईडला. काय साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी असं असेल तर मधलं साइन घ्यायचं, इथं लिहायचं, इथला पहिला कोण ए आहे, नंतर घ्यायचा बी. ठीक आहे. आणि ह्याच्या बाहेर कंपल्सरी साईनच लिहायचा. हा साईनचा फॉर्म्युला मागाशी आपण बघितलेला, आठवते काय. ठीक. आता यातला मला बघा इथं, बघा इथं साईन आहे, मी जरा रिअरेंज करतो. बघा इथं साईन आहे, मायनसच्या इकडच्या साईडला इथं साईन आहे, मग साईनच्या बरोबर कोण पाहिजे, साईनच्या बरोबर कॉस पाहिजे. मग कॉस बी असा पाहिजे ज्याची व्हॅल्यू 1/√2 यायला पाहिजे. कॉस बी कुठला असते बघा इथं, बघा हे बघा कॉस मध्ये 1/√2 ची व्हॅल्यू इथं आहे. बघा इथं काय येते 45 म्हणजे π/4, समजते. ठीक आहे. बघा इथं काय करतो मी, इथं कसं लिहितो मी, बघा एक 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 ऍडजस्ट करा, गडबड करू नका. तर लिहितो मी आय इज इक्वल टू हे 1/√2 ऍज इट इज. ठीक आहे. आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे, साईन पाहिजे, साईन पाहिजे. ठीक आहे. मग मी पहिला साईनचं 2x पुढे घेतो, कारण इंटू मध्ये चालते, साईन 2x. आणि इंटू काय करतो, ह्या 1/√2 ला कसं करतो मी, कॉस मध्ये लिहितो, कारण मला इथं फॉर्म्युल्यामध्ये कॉस पाहिजे आहे. ठीक आहे. मग कॉसची कुठली व्हॅल्यू 1/√2 असते, π/4. पुढे कोणा मायनस, पुढे बघा कोण पाहिजे, पुढे पाहिजे कॉस ए पाहिजे. ए म्हणजे कोण, साईनचा जो अँगल होता तो इथं कॉसचा अँगल पाहिजे, समजते. मग साईनचा अँगल इथं कोण होता, 2x आहे. मग कॉस अँगल इथं ऑलरेडी आहे, त्याला घेतो पुढे ऍज इट इज, वर्ण झाला क्वेश्चनमध्ये जायतो. ठीक आहे. आता पुढे काय बघा, साईन बी पाहिजे, जो कॉस बीचा ऍडजस्ट केलाय तो तिथं साईन बीचा पाहिजे. कॉस बीचा कोण आहे बघा, हाय. ठीक आहे. पण इथं कॉस 2x आले, 1/√2 राहिले, 1/√2 ची साईनची व्हॅल्यू कुठं असत्या, परत अगेन बघा साईनची व्हॅल्यू कुठल्या असत्या, इथं आहे बघा, इथं 1/√2. समजलं. 45ला 45ला का मार्क केले, कारण त्याच्या व्हॅल्यू फिक्स असतात आणि त्या फॉर्म्युला ऍज इट इज फिट होते. ठीक आहे. म्हणजे काय होणार बघा, हे मी कॉस घेतले तर खाली, ह्याला कोण 1/√2 ला मी लिहिणार आहे तर साईनच्या भाषेमध्ये कसं लिहिणार, साईन π/4 बघा इथं. ठीक आहे. हा आता फॉर्म्युला मॅच करा. बघा इथं बघा साईन कॉस मायनस कॉस आणि साईन, आणि ह्याच्यामध्ये ए आणि बी कोण असणार आहे, ए आणि बी असणार आहे, हा ए इथं लिहितो बघा, मी वरतीच डोक्यावर लिहितो, लेखन करत नाही. ठीक आहे. इथं बघा हा असणार आहे ए, हा असणार आहे बी. मग ए आणि बी ला काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे साईन करून. ठीक आहे. मी लिहितो इथं काय होणार बघा याचा आन्सर, इथं आन्सर येणार याचं आय इज इक्वल टू 1/√2 इंटू, हे सगळं कसं हे सगळं कसं लिहायचं आहे, हे सगळं लिहायचं आहे मला बाय फॉर्म्युला, साईन ए मायनस बी. ए मायनस बी कोण आहे, ए 2x आहे, मायनस बी कोण आहे, π/4 आहे, आणि शेवटला प्लस सी होतच. ठीक आहे. प्लस सी. आता मॅच करा. बघा इथं काय आहे, कुठे गेलं ते, 1/√2 साईन 2x मायनस ए प्लस सी. ठीक आहे. ते लिहितो बघा मी, क्वेश्चन मध्ये काय होतं बघा, क्वेश्चन मध्ये राईट हँड साईडला काय होतं, राईट हँड साईडला हे आपला आन्सर आले. क्वेश्चन मध्ये राईट साईडला काय होतं, 1/√2 साईन, बघा साईन 2x मायनस ए, 2x मायनस ए इथे लिहितो, 2x मायनस ए आणि प्लस सी होतं. त्यांनी विचारले ए इज इक्वल टू व्हॉट, झाला बघा 1/√2 ला 1/√2 मॅच वाले,
साईनला साईन व्हॅल्यू, ठीक आहे. 2x ला 2x व्हॅल्यू, प्लस सी पण आहे, प्लस सी पण आहे. मायनसला मायनस पण आहे, इथं बघा मायनस पण आहे, इथं मायनस पण आहे, ठीक आहे. मग राहिलं कोण? हे 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 काय होणार? ए होणार. म्हणजे ए इज इक्वल टू π/4 किंवा ए इज इक्वल टू डिग्रीमध्ये म्हणायला गेलं तर 45 डिग्री. दोन्हीपैकी कुठेतरी एबीसीडी मध्ये आन्सर असणार. ठीक आहे. थँक्यू.